कारण एवढ्या म्हणजे एका लेडीजसाठी ना एवढं पेन सहन करणं खरंच खूप, तो काळ म्हणजे कसा असेल इमॅजिन पण नाही करू शकत. असं जराही शांत नाहीये. त्या दिवशी तिला हे लागलं होतं, त्याच्यासाठी पण ते प्रोटेक्टर मागवले मी. कधी येते बघावं लागेल. हे एक मागवले. हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आता 10 वाजलेत. सकाळी उठले होते, म्हणजे लवकर उठले. त्याच्यानंतर थोडंसं आवरलं, पण आज सकाळपासून असं गरगरल्यासारखं होते. माहीत नाही कशामुळे. मागे पण एकदा असं होत होतं की गरगरतंय, वॉमिटिंग होत आहेत वगैरे. मागे पण 4-5 दिवस जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती. आणि सेम त्याच प्रकारे मळमळ वगैरे नाही आहे, पण असं खूप गरगरल्यासारखं होते. आणि पडल्यानंतर म्हणजे बेडवर झोपल्याच्या नंतर तसं वाटतं की सगळी रूम फिरतीये, बेड फिरतोय. ते कशामुळे होते ते काही कळलंच नाही मला. पण ठीक आहे, म्हटलं थोडासा आराम करू म्हणून जरा थोडा पडले होते. आता 10 वाजले तर म्हटलं आता उठते, कारण यांना पण ऑफिसला जायचं असतं. नाश्ता हे पण आज त्यांनीच बनवलं. आणि आता पिलूला हे तर बघावंच लागतं, कारण ती खूप इकडं तिकडं पळते. त्याच्यामुळे म्हटलं आता उठावं जरा आणि थोडं फ्रेश व्हावं, म्हणजे जेणेकरून बरं वाटेल. नाहीतर काय होतं, झोपून राहिलं ना तर मग जास्तच अशक्तपणा आल्यासारखं होतं. आणि हे बाकी काय काय होते सगळं शेअर करते. असंच कनेक्ट आहे. बऱ्याच दिवसानंतर इकडे गार्डन पण क्लीन केले एकदम. हे कसं बांधलंय का? हे कसं बांधून ठेवलंय? मावशीनं केलं म्हणून हे एवढं झालं, नाही तर काय आपलं तर झालं. हा, मी त्या दिवशी त्यांना म्हणलं तर त्या म्हणलं पाऊस जास्त आहे ना, ते बारीक बारीक मी तुम्हाला नंतर काढून देईल. ते काय तिकडचं तर यायला चालू झालं ना. हे शोचच आहे का? हे काय नारळाचं आहे? कुठं होतं? अच्छा, काय माहिती, खारीक वगैरे असते असेल. आणि माऊ काय करते इकडे? मनू, ए मनू, मनू, हाय हाय मनू. हाय आणि गुड मॉर्निंग म्हणल्यानंतर काय आनंद होतो काही कळतच नाही. हाय आणि गुड मॉर्निंग म्हणल्यानंतर काय आनंद होतो काय माहिती. एवढं हसायला येतं आम्हाला. थोडं 2 शब्द खूप कळलेले आहेत तिला. असं आहे. आता त्या कोपऱ्यातलं कधी सुकल्यानंतर निघेल काय माहिती. लावू शकतो. मी किचन मध्ये गेले होते म्हणून किचन मध्ये माझ्या मागे आली. ए मनू, चल इकडे ये. आता पूर्ण घरभर फिरते. चल ये पटकन, ये 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 ये. अगं ये. ए तिकडे नको, तिकडे नको. मनू इकडे ये, चल. कशी बघते ठोकून. हाय मनू, गुड मॉर्निंग. ए बेटा, बघा इथे मनूची ना नुसती धावपळ चालू आहे. अजिबात तिला एका जागेवर शांत बसायचं नाही. आता नुसतं इकडे पळू का तिकडे पळू. आणि असं एखाद्या गोष्टीला ना अशी टार्गेट करते, ते पकडायचंय. मग तिला ते मध्ये काय काय नाही अजून तेवढं कळत नाही की हे लागेल, आपण पडू, असं तसं. बेडवर जरी असेल ना तर एखादी गोष्ट टार्गेट केली की ती पकडण्याच्या मागे जायचं आणि तिकडेच धावत जायचं, असं चालू असतं तिचं. आणि आज म्हणजे कालच ज्ञानूला पण ॲडमिट केलेलं आहे, कारण तिची डेट पण आता जवळ आली आहे. तिला 24 दिली होती डिलिव्हरी डेट, पण तिला 20 तारखेलाच ॲडमिट पण केले, म्हणजे काल. आणि आता आज आहे डॉक्टरांचं की आज डिलिव्हरी तिची व्हायला पाहिजे, कारण कालपासून तिला लेबरसाठी टॅबलेट वगैरे स्टार्ट केलेलं आहे. तर ते थोडंसं एक आहे सकाळपासून डोक्यामध्ये की तिला काल ॲडमिट केलं. काल तिला काही पेन नव्हतं तसं, पण सकाळी मी पप्पाला फोन केला होता 7 वाजता, तर थोडं तिला पेन स्टार्ट झाले. आणि तिच्यापेक्षा ना मलाच खूप भीती वाटते, कारण मी त्या फेजमधून गेली आहे. एक आपल्याला असतं ना की टॅबलेट्स दिले आहेत, मग आता कधी पेन स्टार्ट होईल, कसं असेल ते, नेमका काय त्रास होईल, हे फर्स्ट टाइम आपल्याला काहीच गोष्टी माहीत नसतात. त्याच्यामुळे मग थोडीशी भीती असते. सो तिच्यापेक्षा जास्त मला भीती आहे. तिच्याशी तर काही बोलणंच नाही झालं. काल ॲडमिट व्हायच्या अगोदर तिला एकदा फोन केला होता तेवढं, त्याच्यानंतर नाही. आज पण फक्त पप्पाला बोलले सकाळी, आणि मग त्यांनी सांगितलं की आता थोडं थोडं पेन स्टार्ट झाले. ही वेळ आहे ना बाकीच्यांसाठी जेवढी म्हणजे
आनंदाचं हे सगळं असतं ना, तेवढंच त्या एका लेडीजसाठी, त्या आईसाठी ना एकदम आनंदाची तर असते, पण त्या तेवढीच त्रासदायक, भीतीदायक असं सुद्धा असतं. म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांगते, खूप त्रास होतो. त्यामुळे मग देव करो तिला सगळा त्रास सहन करण्याची तिला शक्ती मिळो आणि सगळं छान सुरळीत पार करो, तिची छान नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे, एवढीच प्रार्थना. बाकी काही नाही, काय जे होते हे सगळं शेअर करेलच मी तुम्हाला. चलो बाय. किती वाजता याला? 3-3:30 वाजता. वॅक्सिनेशनला जायचं. ओके. हो हो, बाहेरून बंद करा. काल मला एक जण म्हणतो कुरिअरवाला की तुम्हाला काही कोंडून जातात का, म्हटलं मी सांगायला मला सांगतो. वाजलेले 12:30. आत्ता पप्पाचा फोन आला की ज्ञानूची डिलिव्हरी झाली आणि खरंच मी तिच्यासाठी खूप जास्त हॅप्पी आहे. कारण एकतर बेबी गर्ल झाली, म्हणजे असं काही झालं असतं तर आम्ही हॅपीच होतो, असं काही नाही. बेबी गर्ल झाली, दुसरी लक्ष्मी आमच्या घरी आली, पहिली मनुष्य पावलांनी आता ज्ञानूच्या बेबीने, आणि खरंच मी खूप हॅप्पी आहे. आणि असतं ना की म्हणजे तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, त्यामुळे पण मला खूप जास्त छान वाटतं. कारण एवढ्या म्हणजे एका लेडीजसाठी ना एवढं पेन सहन करणं खरंच खूप, तो काळ म्हणजे कसा असेल इमॅजिन पण नाही करू शकत. कारण मी 2-3 तास ते अनुभवले, 3 तास, आणि ते खूप स्टार्टिंग लेवलचं होतं. त्यामुळे ते काय पेन होतं ते मला माहिती आहे. आणि तिने तर रात्री 2 पासून तिला नॉर्मल पेन स्टार्ट झालं होतं आणि सकाळी 6 पासून तिला म्हणजे एकदम प्रॉपर जे कळा असतात तशा येत होत्या. आणि दुपारी 12:30ला तिची डिलिव्हरी झाली, म्हणजे जवळपास 6-6.5 तास तिने पेन सहन केले. आणि त्याच्यानंतर तिला छानशी बेबी झाली आहे. खूप 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 गोड आहे, म्हणजे इतकी मस्त दिसते खरं सांगते. त्यामुळे आता मला कधी बघायला जाईल असं वाटायला. ज्ञानू खरंच खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये. त्यामुळे मला खरंच तिचं कौतुक वाटतं. कारण असं पण आता डिलिव्हरीचं म्हणूनच नाही, पण नेहमी पण तिला कोणी काही बोललं किंवा काही असेल, म्हणजे आता मला कोणी काही बोललं ना तर मी डायरेक्ट तोंडावर बोलून देते किंवा मग मी त्या माणसाशी बोलणं बंद करते. पण तिचं तसं नाही आहे, ती खूप तेवढंच धीराने वगैरे अशी घेते. छोटी असून पण खरंच खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळं मी तर हॅप्पी आहे. माझा आनंद दिसत असेल तुम्हाला, ऐकते मला रडायला कळते, पण छान वाटते. आणि बाकी मला असं वाटते ह्या वेळेला मी तिच्यासोबत असायला पाहिजे होतं. कारण काय होतं, आता आई तिथे एकटीच आहे, मग कोणीतरी हॉस्पिटलमध्ये पण पाहिजे असतं, त्याच्यानंतर घरी पण टिफिन वगैरे बनवायला. माझ्या वेळी पण जेव्हा म्हणजे माझ्या तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी तिला ज्ञानूला कधी पण बोलवलंय की तू आज ये, मला तुझी गरज आहे. ती कधीच आली नाही, असं कधीच होत नाही. ती नेहमी हजर असते माझ्या कुठल्या पण गोष्टीमध्ये किंवा माझ्या कुठल्या पण मला जर हेल्प पाहिजे असेल तर ती नेहमी हजर असते. आणि मला असं वाटतं की मी आता जाऊ नाही शकत, कारण जसं मागे मी तुम्हाला म्हटलं की 12 दिवस मला आई बोलली की तू येऊ नको, पण मी 13व्या दिवशी नक्की तिथे हजर होणार आहे. म्हणजे मी ठरवलंय आता की 13व्या दिवशी नंतर मी इथे थांबणार नाही आहे, मी पटकन जाणार, कारण मला बेबीला बघण्याची खूप आतुरता आहे. आणि ह्या वेळेला मी त्याच्यासोबत असायला पाहिजे होतं, असं एवढंच एक वाटतंय. बाकी सगळं छान आहे, नॉर्मल आहे, ज्ञानूसुद्धा छान आहे. बाकी थोडंफार मग जे काही नंतरचं पेन असतं ते तर आहेच, पण बेबी छान आहे, ती छान आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. त्यामुळे खरंच खूप छान वाटते. बाकी आता मी जेव्हा जाईल तेव्हा तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल, मग तिला पण दाखवेल बेबी जे असेल तर ते पण, आणि कम्युनिटी पोस्ट थ्रू तुमच्यासोबत गोष्टी शेअर करते की कारण हा व्हिडिओ माहीत नाही कधी येईल असं. आणि चला मग आजचं जे काय नॉर्मल रुटीन असेल ते करूयात. पिल्लू झोपली आहे, तोपर्यंत तिचं फूड बनवते, माझं जेवणाचं बनवते. हे ऑफिसला गेली आहे, थोडंसं गरगरतच आहे मला, पण आता फोन आला आणि अशी मला आता तरतरी आल्यासारखी झाली आहे ना, कारण मी कालपासून अशी टेन्शनमध्ये होते की तिला ते पेन सहन होईल का. मी तिला बोलले होते तुला जर नाही सहन झालं तर एक इंजेक्शन मिळतं की त्याच्यासाठी तू ते घे, त्याने पेन कमी होतं, प्लस नॉर्मल डिलिव्हरी पण होते, पण प्लीज तू C-सेक्शन हा ऑप्शन नको निवडू, कारण त्याच्यानंतर किती त्रास होतो हे मला माहिती आहे. आणि पहिल्या दिवशी तर खूप जास्त त्रास होतो आणि त्याच्यानंतर मग थोडं आपण ठीक आहे आपण हालचाल करू शकतो, पण तेच बेबीला घेणं असेल किंवा नंतर बेबी जागरण करतं, मग ते आपला तेवढी रेस्ट होत नाही. त्यानंतर बघा आता पिल्लू पण उठली एवढ्यातच, त्यानंतर नंतरच्या पण गोष्टी असतात. त्यामुळे मला असं वाटत होतं की देव करो आणि तिचं C-सेक्शन नाही हो, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये 15 दिवसामध्ये साधारण रिकवर होऊन जातं. सो तसं ते होईल. मी जाईपर्यंत ऑलमोस्ट ती रिकवर झालेली असेल, पण आता ठीक आहे, मी रोज तिला आता व्हिडिओ कॉलवर बोलत जाईल, बेबीला पण बघत जाईल, कारण
मी मावशी झाली आणि मला खूप हॅपी मी खूप हॅपी. चला आता बाकीची कामं करते आणि बाकी मग सगळं तुमच्यासोबत शेअर करते. की माणूसाठी भात आणि त्याच्यामध्ये थोडेसे ॲपल शिजवून घेतलं, थोडंसं पाणी जास्त घातलं नाही त्याच्यामध्ये, जरा करपते असं जाणवायला. आणि माझ्यासाठी म्हटलं भेंडीची भाजी बनवते आणि चपाती. इथे हिला आज मी इथंच घेऊन आले, नाही तर माझं काही कामच होत नाही. तर बघा आता तिला तिकडे एवढी मोठी चटई टाकली, पण तिकडे झोपायचं नाही. इकडे खेळ ना पिल्लू, हां. आणि तिला तिकडे खेळायचं, मी तिथे उभी आहे ना त्याच्यामुळे तिकडे यायचं आहे. केस तर बघा आज बांधले नाही आहेत, थोडेसे ओले होते म्हणून. तर कसे झाले. मनू, ए मनू, चल इकडे, चल इकडे बघ ना, इथे काय काय तुला आवडतं ना हे बघायला. बघ ना काय काय, बनाना, बनाना, मनूचं फेवरेट बनाना. आणि ॲपल पण मनूचं फेवरेट आहे. कुठे ग, कुठे ॲपल, कुठे बाबा. सगळं तर मिक्स केलं. आणि आज मम्मा काय खाणार, काय खाणार. मनू, मम्मा काय खाणार सांग. ग्रेप्स. अरे बापरे, काय काय मनूकडे बघा, पायनॅपल पण आहे. आणि ते मनूचे टॉयज पण किती छान छान आहे. मनूचं जे नवीन टॉय होतं ना, तर त्याची सगळी बॅटरी डाऊन झाली लगेच 2 दिवसामध्ये. पण हे बघायला आवडतं तिला, पण ती तोंडामध्ये घालते है ना. काय काय ग, नर्स पण आहे बघ, नर्स. किती सगळ्या गोष्टी आहेत ना एकत्र. हे अशी काहीतरी नादी लावते म्हटलं, आणि इकडं स्वयंपाक बनवून घेते. सगळं आवरत ना 3 वाजले आणि सकाळचं नाही लवकर आवरलं ना, मग हे असं काहीतरी होतं. पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो म्हणून बघत बघत. सकाळी ते जायच्या अगोदर जर सगळ्या गोष्टी आवरल्या तर बऱ्यापैकी सोपं पडतं. म्हणजे थोडंसं तरी काहीतरी वेळ मिळतो की आपण एडिटिंग करू शकू किंवा थोडंसं पडू शकू असं काही. पण हे असं म्हटलं की काहीच नाही होतं. आता 3 वाजले, 4 वाजता आम्हाला जायचं आहे मनूच्या हॉस्पिटलला, कारण तिला एक वॅक्सिनेशन घ्यायचं आहे जे 7व्या महिन्यातलं असतं. ते मागच्या वेळेस 6व्या महिन्यातलं कंप्लीट झालं होतं. 11 तारखेलाच आम्हाला बोलवलं होतं 7व्या महिन्यामध्ये, पण काही ना काही आम्हाला अपॉइंटमेंट नाही मिळाली. हे ते मग ते पूर्ण लांबत गेलं. तर बहुतेक हे पण वॅक्सिनेशनचे तर ते मिळत नाही गव्हर्नमेंटमध्ये, म्हणून म्हटलं प्रायव्हेटमध्ये देऊन येऊ. आणि हेअर वॉश करून घेतला कारण उद्या आम्हाला ना एक ठिकाणी जायचं आहे. कुठे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. आणि आय होप तुम्हाला पुढचे व्लॉग्स आवडतील. तर तिकडे जायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी बाकी पण आवरावर होती, त्याच्यामध्ये वेळ गेला. स्किन केअर आजकाल मी पूर्णपणे बंद केलेलं आहे, कारण मागे जसं मी कम्युनिटी पोस्टमध्ये, काय झालं हे का तोंडात घालतीये तू. मागे जसं मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलं होतं ना की डोळ्यांचा त्रास खूप जास्त वाढलाय. तर चष्मा आहे मला, पण चष्म्याचा नंबर पण बरोबर आहे असं म्हटलं डॉक्टर. पण डोळ्यांना काहीतरी इन्फेक्शन झाले, म्हणजे मग ते धुळीचं असू शकतं किंवा काही ॲलर्जी वगैरे असं. पण डोळे हेअर वॉश केला की बघा खूप लाल होतात आणि असं नेहमी अशी थकावट वाटते किंवा सकाळी उठलं 2-3 तास बरं वाटतं आणि असं वाटतं की डोळे बंद करून घ्यावेत, शांत पडावा एकदम असं वाटतं. त्यामुळे मग ते त्रास खूप भयंकर झाला. आता ड्रायनेस खूप वाढला डोळ्यांमध्ये. माहीत नाही, रडायला तर एवढं पटकन येतं की कोणी रड मारायची सुद्धा गरज नाही, पण डोळ्यामध्ये ड्रायनेस कसं काय. आणि मला औषधं अशी दिले डोळ्यांमध्ये टाकण्यासाठी की जे आर्टिफिशियल टिअर्स असतात ना, ते म्हटलं मला ओरिजिनल नॅचरली एवढे टिअर्स येतं तर काय गरज आहे आर्टिफिशियल टिअर्सची. पण मला एवढा ड्रायनेस वाढला, म्हणजे अक्षरशः जाणवते असं की आपले डोळे ड्राय पडले तसं. त्यामुळं आता कशानं झालंय माहित नाही. आता मेकअप प्रोडक्ट्सनं पण होऊ शकतं असं आहे म्हणणं डॉक्टरांचं. बघा आता किती कलाकार. हे जे आहे हे डोळ्यात घालायचंय आणि मग कसं तरी होते, नाकात घालायचंय, मग शिंकायची. हे बघा कशाला, नको ना घालू ते. एखादा ब्रँड जर आपण अचानक चेंज केलं ना, मग मेकअपचा ब्रँड असेल डोळ्यांसाठी किंवा फेससाठी हे असं तसं तरी सुद्धा होऊ शकतं असं म्हणतात डॉक्टर. आणि मला तर खूपदा प्रमोशनसाठी भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट्स येत असतात. स्किनची आपण काळजी घेतो, प्रायमर वगैरे लावतो, पण डोळ्यांचं कसं करायचं ते मला काही कळलं नाही. मग आता ते एक थोडंसं बघूयात. मी आता थोडंसं कमी करेल की डोळ्यांसाठी प्रोडक्ट्स कमी वापरायचे. शक्यतो मी नाहीच वापरत, फक्त लायनर मला खूप आवडतं म्हणून लावते. काजळ तर मी कधीच लावत नाही, कारण हेच मला असं वाटायचं कदाचित काजळमुळे होत असेल, पण नाही, ते काजळचा प्रॉब्लेम नाही आहे, तो आहे तो सगळा मला इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे. आता ड्रॉप्स 3 आठवड्यासाठी दिलेत, म्हटलं ते वापरते आणि त्याच्यानंतर जर काही फरक पडला तर बघ. एक 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 गोष्ट होती तिथे. इकडे काही गोष्टी होत्या, इकडे काही होत्या, मग मी सगळ्या याच्यामध्ये भरून ठेवल्या. आता त्याच्यासाठी बघतीये. बघा असं जराही शांत नाही आहे. त्या दिवशी तिला हे लागलं होतं, त्याच्यासाठी पण ते प्रोटेक्टर मागवले मी,
कधी येते बघावं लागेल. हे एक मागवलंय जेणेकरून ती ना खूप खाली इकडे तिकडे पळायची, तिला इथे खूप सरकायची सवय होती म्हणून हे मागवलंय. एकच मागवलं सुरुवातीला, म्हटलं जरा क्वालिटी आपण चेक करूया की कसं येते काय, आणि त्याच्यानंतर मग आपण बाकी सगळ्या साईडने ते ऑर्डर करू. तर ते खूप गरजेचं आहे. मला असं सुरुवातीला वाटलं होतं की काही गरज नाही आहे, फारच महाग आहे, म्हणून मी थोडंसं टाळलं होतं. पण एखाद्या दिवशी जरी ती खाली पडली ना तर ते मला काही अजिबात परवडण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे मग ते, कारण काही होऊ शकतं ना पडल्यानंतर, कधी एखाद्या वेळेस खूप लागू शकतं, एखाद्या वेळेस ठीक आहे नाही लागलं तर, पण ते एक आपण काळजी घेतलेली बरी पहिलेच. त्याच्यामुळे हे थोडं एका साईडचं मागून ठेवले मी. आता इकडे आणि इकडे दोन्ही साईडचं अजून मागवेल, म्हणजे कसं टेन्शन नाही. तिला ठेवलं, ती झोपलेली असेल, त्याच्यानंतर ती उठली, आपण जवळ नसू, इकडे तिकडे पळाली तर तिला जाता येणार नाही. तिला इतकी मजा येते ना ह्याच्यावरती असं, पण हे पुढे जातच नाही. तिला असं वाटतं की नेमकं कसं काही नाही बघा असं आहे. काय घ्यायचं? वॅक्सिनेशन. कसं रडायला येते मग. असं इंजेक्शन घ्यायचं, इंजेक्शन असतं असं इंजेक्शन. मागच्या वेळी नव्हता त्रास झाला, पण आता ह्यावेळी काय होईल माहिती. आलो आहेत. मनूचं 7 मंथचं वॅक्सिनेशन कम्प्लीट झालं. जसं 6 मंथच्या याला काही त्रास नाही झाला तसंच 7 मंथच्या याला पण काहीच त्रास नाही झाला. आता नेक्स्टचे वॅक्सिन आहे तर ते तिचं 9 मंथमध्ये असेल. आता पुढच्या महिन्यात तिचं काही वॅक्सिन वगैरे नाही आहे. आणि आत्ता थोडं डोळ्यात औषधही टाकलं, तसंच मला डुकरा लागून गेला, काही कळलंच नाही. म्हटलं आता चहा बनवते म्हणजे जरा फ्रेश वाटेल. उद्या दीदींकडे जायचे तर ती बॅग पॅकिंग हे करायची, बाकी सगळी ते काय काय तयारी आहे जे आपलं रुटीन असतं ते, तर ते मी तुमच्यासोबत मिनी ब्लॉगमध्ये शेअर करेलच. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.